टॉस जिंकला हवे दिवे हम बैटिंग की कहाँ पे कितना मेरा वही कितना अच्छा कितना आप बोलोगे ना बढ़िया कहाँ पे मिलावट ग्राउंड पे किधर मिलावट है अच्छा आप लाइव कर रहे हो घर में स्कोरिंग करोगे ऑनलाइन है हाँ नहीं नहीं इनके साथ नहीं है तो घर पे पहुंच भी गया होगा नहीं अकेला गया ना दोनों दिवे है हाँ ठीक है हवे दिवे दोनों है ये सुबह का है ना सुबह का हवे दिवे नहीं चल रहा है सुबह से और वो कल था वो खाली दिवे केवडी दिवे आहे त्यांनी काय केलं माहिती का नाव टाकलं तर केवडी केवडी नका राहू तुम्ही दिवे नाव टाका अच्छा मयूराई टाका लागला हवे दिवे दोन्ही दिवे होते ना दिवे कौन है बॉलर विलास पाटील बॉलर विलास पाटील और वो अपना स्ट्राइक पे हवे दिवे टीमचा 12वा खेळाडू येथे येऊन बसायचं आहे तर सलामीचे बॅटर्स आपण पाहतोय किरण और उदय स्ट्राइक इनवर आपण पाहतोय किरण तर नॉन स्ट्राइक इनला उदय गोलंदाजी ट्रॅकवर विलास पाटील विलास बालू खेळायला होती सुरुवात पहिल्या इनिंगला यावेळेस चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय परंतु प्रोटेक्शन आहे एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये इनफिल्डच्या आतमध्ये चेंडूला अडवलं जातं चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं एके धावेने मात्र खातं उघडलं जातंय बॅटर आपण पाहतोय यानंतर पुढील मॅच आपण पाहणार आहोत राजनोळी विपक्षात डोंगे यावेळेस ऑन साईडला स्ट्रोक खेळले गेलेत इनफिल्डच्या आतमध्ये चेंडूला अडवलं जातंय तोपर्यंत मुंबावती फलंदाजाला एक सिंगल कंप्लीट करायची सिंगलच्या बढतीनं धावफलक 2 अंकावर जाऊन पोहोचलंय गोलंदाज विलास पाटील गोलंदाज ट्रॅकवर यावेळेस बॅटचेज शॉर्ट टर्म मध्ये चेंडू निघून चाललाय 1 धावेकरिता धावसंख्या 1च्या बढतीनं जाऊन पोहोचली आहे 3 चेंडूवर 3 सिंगल यावेळेस बॅटनच्या माध्यमातून पाहायला मिळत आहेत स्ट्रायकिंगला यावेळेस उदयला आपण पाहतोय विलास पाटील पुन्हा एकदा गोलंदाज ट्रॅकवर कॅमेरा एंड कडून आपण पाहतोय यावेळेस लिडिंग एज विकेट कीपर विनोद पाटील चेंडू खाली चांगला झेल कंप्लीट करत असताना लागणारा हा पहिला धक्का पहिल्या विकेटचं पतन बैट्समैन न्यू बॅटर आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये शरद विकेट मिळवला गेलाय गोलंदाज विलास पाटील पहिले 3 चेंडू सिंगल त्यानंतर विकेट जाएगा फिर नहीं बोलूँगा मेरा लफड़ा हो जाएगा फिर जमला जमला 2 बॉल 8 पाहिजे 2 बॉल 8 पाहिजे जिंकले तुम्ही आयले विन मध्ये ठिकाणची 2-2 वरची मॅच होईल 50 निघेल
गोलंदाज विलास यावेळेस ऑन साइडला स्ट्रोक केला गेला आहे. क्षेत्ररक्षक आहेत इनफिल्डच्या आतमध्ये. चांगलं क्षेत्ररक्षण, चांगला झेल, विकेटचं पतन. खत्म कर दे मेरा पेन अभी अभी क्या देंगे स्कोरिंग का तो तेरे पास पेन नहीं तो फिर खत्म होगा ना. मेरा पेन भी खत्म हो गया 2 दिन में खत्म हो गया थी. अभी देखेंगे ये सब कौन अगर है क्या बच्चे लोग को बस पेन दे स्कोरिंग ला ला ये देख वो लिखना पड़ेगा. ते वस्तू त्यांच्याकडे आहे का ज्याला गाड़ी न जाने उधर मिलेगा गाड़ी पेन है क्या रे पेन है क्या क्या है तेरे पास षटकार. कौन है बॉलर, कौन है, क्या नाम बताया था? अरविंद. लाल बॉल में क्या है छः. धावसंख्या आपण पाहतोय फलकावर 11 धावा आहेत. किरणच्या बॅटमधून हा षटकार आपण पाहिलाय. यावेळेस रिव्हर्स पलटी स्ट्रोक खेळायचा होता, चेंडूपासून दूर राहिले. निर्धाव चेंडू. धावसंख्या स्थिर 11. पहिल्या षटकामध्ये पाहिलं तर 3 धावा आणि या षटकामध्ये आतापर्यंत 8 धावा खर्च केल्यात गोलंदाज अरविंद. यावेळेस ऑन साइडला लॉंग ऑन क्षेत्रामध्ये चेंडू खेळला गेला. एक धाव कंप्लीट झाली. दुसरी धाव धोक्याची ठरली. फलंदाज शशी मात्रेला मात्र परतावं लागेल तंबूच्या आश्रयाला. बात झाला नाही की नहीं वो क्रॉस इसलिए. तर विकेटचं पतन झालं. एक तर किरण बाद झालाय. रनआउटच्या स्वरूपामध्ये असं वाटलं होतं की शशी मात्रे हा बॅटर बाद झालाय. पंचांची एक चांगली नजर, त्या कारणास्तव आपण पाहतोय किरण कोण नया कोण काय रोशन नवीन फलंदाज आपण पाहतो. न्यू बॅटर रोशन सेकंड अवस्था होईल. स्ट्राईक एंडला असेल. स्ट्राईक एंडला शशी मात्रेला आपण पाहू शकताय. आमचे समालोचक मित्र आहेत शशी मात्रे. मात्र या दमन दौऱ्यामध्ये क्रिकेटचा आनंद घेत असताना या मॅचमध्ये फलंदाजी करत असताना स्ट्राईक एंडवर अरविंदच्या विरोधात डाकुऱ्यात त्याचं बॅटर शशी मात्रे. यावेळेस ऑन साइडला स्ट्रोक खेळले गेलेत. चांगला स्ट्रोक यावेळेस खोलवर टप्प्याचा होता. ऑन साइडला खेळत असताना आपण शशी मात्रेला मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. धावसंख्या 1च्या बढतीनं जाऊन पोहोचली 13 या अंकावर. स्ट्राईक एंडवर यावेळेस रोशन.
यावेळेस वेग होता. नॉन स्ट्राईक संधी आहे. रनआउटच्या स्वरूपामध्ये विकेटचं पतन. रोशनला सुद्धा परतावा लागेल तंबूच्या आश्रयाला. रोशन वो शशि उधर लेफ्ट हैंडर है ना, वो शशि रोशन है ना, तो ये आउट हुआ. किधर विकेट हुआ बॉलर सर. रोशन आउट हुआ ना. बॉल कितना हुआ? ओव्हर ओव्हर ओव्हर. 2 षटकाचा खेळ इथे मात्र संपन्न झालाय. धावफलकावर दाबा आपण पाहतोय 13. एक रन आउट है. दूसरे पे आउट. सिंगल पहले पे आउट हुआ. 13 धावसंख्या आपण पाहतो 13. सिंगल धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये तो फलंदाज बाद झाला. गणू ए गणू बॉलर कोण आहे बॉलर? 2 लागतील ना, ते 2 याला पण द्या. गोलंदाज सचिन पाटील गोलंदाज ट्रॅकवर. डाकोर हाताचा बॅटर आपण पाहतोय विनोद. तिसऱ्या षटकाची सुरुवात होत असताना आपण पाहतो सचिन पाटील गोलंदाजी ट्रॅकवर, तर त्याच्या विरोधात डावखुराचा बॅटर विनोद. उंच पुरासा हा बॅटर मोठ्या फटक्यासाठी जाणला जातोय. यावेळेस ऑन साइडला स्ट्रोक खेळत असताना आपण पाहतोय फाईन क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे. चांगलं क्षेत्ररक्षण. एकच धावेवर समाधान मानावं लागतं बॅटरला विनोदला. धावसंख्या 1च्या बढतीनं पुढे जात असताना आपण पाहतोय 14 या अंकावर. तिसऱ्या षटकाचा यावेळेस शशी मात्रेला आपण पाहतो स्ट्राईक एंडला. सचिन पाटीलच्या विरोधात तिसरं षटक मार्गास्त. 1 चेंडूचा खेळ संपन्न झालाय. यावेळेस चांगला वेग, चांगली लाईन, बाकीचं काम केलं यष्टीरक्षकच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय विनोद पाटील. नेता चेंडू सचिन पाटील पुन्हा एकदा शशी मात्रेच्या विरोधात. यावेळेस ऑफ ड्राईव्हचा स्ट्रोक पाहायला मिळतोय. लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये चेंडू येत असताना चांगलं क्षेत्ररक्षण विलास पाटील करत असताना एकच धावेवर समाधान मानत असताना बॅटरला आपण पाहतोय 1 धावेने धावफलक जाऊन पोहोचलाय 15 अंकावर. तीन चेंडूचा खेळ इथे मात्र संपन्न झालाय 15 धावफलकावर. यावेळेस स्ट्राईक एंडला आपण पाहतोय विनोद. यावेळेस फुलटॉस आहे. क्षेत्ररक्षक आहे. पॉइंट क्षेत्रापासून चेंडूपर्यंत पोहोचेल. त्यानंतर डीप मध्ये क्षेत्ररक्षक आलाय. तर धाबा इतर कम्प्लीट केल्या जातात 2 धाब्याने धावफलक पुढे जात असताना आपण पाहतो 17-17. तिसऱ्या षटकाचा खेळ प्रगतीपथावर. यावेळेस क्षेत्ररक्षक आहे. जीवाची आकांतानं चेंडूपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न, चेंडूपासून दूर राहिले. त्यानंतर मात्र 2 धावा. 2 धाब्याने धावफलक पुढे जात असताना 19-19. यावेळेस
पॉईंट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे, एकच धाव फक्त कंप्लीट करतायत दोन्ही बॅटर. एके धावेने धावफलक जाऊन पोहोचले 20 अंकावर. इथे मात्र 3 षटकाची समाप्ती झाली. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा आहेत 20. 4 गड्याच्या मोबदल्यात बॅटिंग करत असताना आपण पाहतोय हायवे दिवे टीम जॉली कामतगरच्या विरोधात. आतापर्यंत चांगली गोलंदाजी राहिली. पहिल्या षटकामध्ये विलास पाटीलची चांगली गोलंदाजी राहिली. 3 धावा देऊन 2 विकेट्स मिळवल्या. दुसरे षटक अरविंदचं थोडंसं मागे राहिलं, 10 धावा खर्च केल्या. तिसऱ्या षटकामध्ये सचिननं 7 धावा खर्च केल्या. जरूर विकेट मिळाला असेल, मात्र महत्वपूर्ण तिसरे षटक हातात असताना आपण सचिन पाटीलला पाहिलं. तर अंतिम षटकासाठी कोणत्या गोलंदाजाला मात्र गोलंदाजी ट्रॅकवर आणलं गेलंय. गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतोय अखिलेशला जबाबदारी सोपवली गेली. पुढील मॅच आपण पाहणार आहोत राजनोळी विपक्षात डुंगे. दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती असेल आपण टॉस करण्याकरिता या. अखिलेश अंतिम षटकाकरिता. स्ट्राईक एंडवर बॅटर सज्ज होताना आपण पाहतोय विनोद. न स्ट्राईक एंडला शशी मात्रे. यावेळेस बॅकफुटवर जाऊन पंच केला गेलाय. शॉर्ट टर्मिनेट रिझनमधून शतक चेंडूपर्यंत पोहोचेल तोपर्यंत मुभा होते बॅटरला. तीन धाबा इथे मात्र कंप्लीट केले जात आहेत. 3 धाब्याने धावफलक पुढे जात असताना आपण पाहतो 23. अंतिम 5 चेंडूचा खेळ बाकी असलेल्या पहिल्या सत्रामध्ये पहिल्या इनिंगमध्ये आपण पाहतोय बॅटिंग करत असताना हायवे दिवे टीम जॉली कामतगरच्या विरोधात. यावेळेस चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. कव्हर क्षेत्रामध्ये चेंडू निघून चाललाय. 1 धाव तर कंप्लीट झाली आहे आणि त्या दरम्यान 2 धावा इथे मात्र कंप्लीट. 2 धावेने धावफलक पुढे जात असताना आपण पाहतोय 25. गोलंदाज तयार अखिलेश. यावेळेस चांगला चेंडू, चांगले यष्टीरक्षण आपण पाहतो. विकेटच्या मागे भूमिकेमध्ये विनोद पाटील. 3 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. धावफलकावर 25 धावा आपण पाहतोय. 4 गड्याच्या मोबदल्यात बॅटिंग करत असताना हा वेदवे टीम. यावेळेस ऑप्शनचा बाहेरचा चेंडू पंच आमच्याकडे वळतायत. हा चेंडू स्वेअर आहे. व्हाईट बॉल. धावसंख्या 26. गोलंदाज अखिलेश पुन्हा एकदा. यावेळेस बॅटची कडा घेऊन चेंडू विकेटच्या मागे. शॉर्ट पॉईंट लीग क्षेत्रामधून क्षेत्ररक्षक येईल तोपर्यंत मुभा होती सिंगल कंप्लीट करण्याची. सिंगलच्या बढतीनं धावफलक पुढे जात असताना 27. अंतिम 2 चेंडूचा खेळ बाकी. यावेळेस ऑन साईडला स्ट्रोक खेळत असताना आपण पाहतोय बॅटरला चांगलं क्षेत्ररक्षण. त्यानंतर स्ट्राईक एंडला मात्र फेकी होते. एकच धाव इथं मात्र कंप्लीट करत असताना दुसरी धाव धोक्याची ठरली. फलंदाजाला मात्र परतावं लागेल तंबूच्या आश्रयाला. विकेटचं पतन. आता मात्र स्टॅमिना खपलेला आहे.
बसला नाही तर चला अंतिम चेंडूचा खेळ बाकी असेल या चौथ्या षटकातील या पहिल्या सत्रातील. धावसंख्या आपण पाहतोय 28. अंतिम चेंडू टाकण्याकरिता अखिलेश गोलंदाज ट्रॅकवर. तर न्यू बॅटर आपण पाहतोय कोण आहे बॅट्समन कोण आहे दादा आता बॅट्समन पुण्यनाथ स्ट्रायकिंगवर. या षटकातील अंतिम या इनिंगचा अंतिम चेंडू यावेळेस रिव्हर्स अटेम्प्ट केला आहे. स्वतः गोलंदाज चेंडूपर्यंत पोहोचला. एक धाव तर कंप्लीट झाली. दुसरी धाव धोक्याची ठरू शकते आणि ठरली गेली. विकेटचं पतन रन आउटच्या स्वरूपामध्ये. पहिल्या सत्राचा खेळ झालाय समाप्त. 29 बनवले टीम हायवे देवे आणि 30 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करावा लागेल जॉली कामतगर या टीमला. आपण जाऊया टॉस करण्याकरिता. राजनोळी विपक्षात डुंगे असा टॉस करत आहोत. राजनोळी विपक्षात डुंगे असा टॉस केला जातोय. तर विलास पाटील यांची शोभा असते इथे टॉस केला जातोय. राजनोळी विपक्षात डुंगे. तर टॉस जिंकलाय डुंगे टीमनं. प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय आणि क्षेत्ररक्षण करण्याकरिता निमंत्रण दिलंय रांजोली टीमला. इकडे बघ ना, सकाळपासून इथं मरतो. सकाळपासून आहे कोणी आहे ते रन असेल ना हाताने घेतले नाही टाकलं खाली हाताने टाकले हातात नाही ठेवायची. डुंगन टॉस जीते क्या लिया बॉलिंग. डुंगन जो टॉस जीते क्या लिया फील्डिंग लिया ना.
31 धावांचा पाठलाग करावा लागेल जॉली कामतगर टीमला, परंतु या 31 धावा डिफेंड कराव्या लागतील हवे दिवे टीमला. यावेळेस बॅचेज विकेटच्या मागे चेंडू निघून गेलाय एका धावेकरिता. शॉर्ट थर्ड रिझन मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. एके धावेने धावफलक पुढे जात असताना आपण पाहतो 2 अंकावर. यावेळेस आलो द कार्पेट स्ट्रोक धावसंख्या 1च्या बढतीनं जाऊन पोहोचले 3 अंकावर आपण पाहतोय. एकंदरीत 2 चेंडूचा खेळ समाप्त झालाय आणि धावफलकावर धावा आहेत 3. गोलंदाज अर्जुन पाटील, गोलंदाज ट्रॅकवर, समोर बॅटर आपण पाहतो विनोद. यावेळेस चेंडू हवेत, नो मॅन क्षेत्रामध्ये चेंडू पडतोय. एक सिंगल इथे मात्र कंप्लीट करत असताना बॅटरला आपण पाहतोय धावसंख्या 4. धावसंख्या 4 या अंकावर आपल्याला पाहायला मिळते. 3 चेंडूचा खेळ समाप्त झाला आहे. यावेळेस बॅटची कडा घेऊन चेंडू थर्ड मॅन रिझन मध्ये जात असताना एक सिंगल इथे मात्र बॅटरच्या माध्यमातून कंप्लीट होत असताना आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. धावफलकावर 5 धाबा, 31 धाबांचा पाठलाग करत असताना आपण जॉली कामतगर टीमला पाहतोय हायवे देवे टीमच्या समोर. अर्जुन पाटील पुणे एकदा ट्रॅकवर. यावेळेस आडव्या बॅटने खेळाचा होता, चेंडूपासून दूर राहिले, डॉट चेंडू. यावेळेस थोडासा वेग पाहायला मिळाला. धाव चेंडू 5 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. 5 धाबा फलकावर. अर्जुन पाटील पुणे एकदा गोलंदाजी ट्रॅकवर. यावेळेस बॅचेज शॉर्ट थर्ड रिझन मध्ये चेंडू जात असताना मात्र बॅटरला संधी होती एक धाव कंप्लीट करण्याची. एके धावेने धावफलक जाऊन पोहोचले 6. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. बिनबाद 6 अशी सुरुवात आपल्याला पाहायला पाहिजे जॉबी कामतगर टीमची. चला दुसऱ्या षटकाकरिता गोलंदाज लगेच गोलंदाजी मार्क वर पाठवा. टाइम वेस्ट करू नका. अजून एक सामना आपल्याला खेळवायचा आहे. एकच ओव्हरला 4 बॉल गेले नवीन. पहिल्याच ओव्हरला 20 रन घेतले तेव्हा. कैलास तर नवीन गोलंदाज कैलाश. दुसऱ्या षटकाची होते सुरुवात. यावेळेस ऑन साईडला स्ट्रोक खेळत असताना आपण पाहतोय विनोद पाटीलला एका धावेकरिता. धावसंख्या 1च्या बढतीनं पुढे जात असताना 7 अंकावर. 31 धावांचा पाठलाग करत असताना आपण जॉली कामतगर टीमला पाहतोय हायवे दिवे टीमच्या समोर. यावेळेस चांगला स्ट्रोक, क्षेत्ररक्षक आहे, प्रोटेक्शन आहे डीप मध्ये. एकच धावावर समाधान मानावं लागतंय. एके धावेने धावफलक 8 अंकावर जाऊन पोहोचले. तीस धाबा बनवल्यात, 31 करायच्या आहेत जॉली कामतगर या टीमला. गोलंदाज कैलास पुणे एकदा. यावेळेस गती परिवर्तन आहे, तेच ओळखलं गेलं, खाली क्षेत्र निवडलं गेलं, चेंडू थांबला नाही, चेंडू निघून चाललाय फाईन क्षेत्रामधून सीमारेषेच्या बाहेर. चौकारकरिता 4. चांगला स्ट्रोक यावेळेस बघितलं, ओळखलं, त्यानंतर मात्र सरळ चेंडूला पाठवलं सीमारेषेच्या बाहेर. चौकारकरिता चौकाराच्या बढतीनं धावफलक जाऊन पोहोचले 12. 3 चेंडूचा खेळ समाप्त झालाय.
12 धावा फलकावर, दुसरे षटक प्रगतीपथावर. आणि म्हटलं जाताना पुस्तक हे वाचावं लागतं, तेव्हाच ते तुम्हाला समजतं. आणि मैदानाच्या आतमध्ये जेव्हा चेंडू टाकला जातो तेव्हा मात्र तुम्हाला ओळखावा लागतो, आणि तोच ओळखला गेला. आणि चांगला स्ट्रोक विनोद पाटीलच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाला. कैलास पुण्याच्या एकदा गोलंदाज ट्रॅकवर विनोद पाटीलच्या विरोधात. यावेळेस पुण्याच्या एकदा ऑन साइडला चेंडू सरळ निघून चाललाय लॉंग स्टॉक रिझनकडे. अखेर शेवटच्या क्षणाला सीमा रेषेचे जबल चेंडूला अडवला गेले. त्यानंतर मात्र तिसरे धावेचा प्रयत्न सक्सेस राहिलाय. 3 धावा पळून पूर्ण केलेत. 3 धावेने धावफलक पुढे जात असताना आपण पाहतोय 15 या अंकावर जाऊन पोहोचलाय. पुढील सामना आपण पाहणार आहोत डुंगे विपक्षात रांजणोली. यावेळेस ऑफ ड्राईव्हचा स्ट्रोक पाहायला मिळतोय. चांगलं क्षेत्ररक्षण अर्जुन पाटीलचं. 2 धावा इथे मात्र कंप्लीट करत असताना आपण सचिन पाटीलला मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. 2 धावेने धावफलक पुढे जात असताना 17 या अंकावर. दुसऱ्या षटकाचा खेळ प्रगतीपथावर. 5 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. या दुसऱ्या षटकाचे अंतिम चेंडू टाकण्याकरिता कैलास गोलंदाजी ट्रॅकवर पुणे शिकता सज्ज होताना. यावेळेस खोलवर टप्प्याचा चेंडू होता. यावेळेस चेंडू वळण घेतलाय. यावेळेस सीमा रेषेजवळ जीवांच्या आतंकाने मात्र प्रयत्न केले जात आहेत. त्या दरम्यान मात्र टोटल धावा मिळत आहेत 3. 3च्या बढतीने धावफलक जाऊन पोहोचले 20. दोन षटकांची इथे मात्र समाप्ती झाली. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा आहेत बिनबाद 20. विजयाकरिता आता मात्र धावा आवश्यक आहेत त्या 11. चेंडू शिल्लक आहेत 12 चेंडू 11 धावा. एक साधा आणि सोपं समीकरण मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते जॉली कामतगर टीम समोर. चला मॅचला सुरुवात करायची. तिसऱ्या षटकाकरिता गोलंदाज ट्रॅकवर आपण पाहतोय गोलंदाज किरणला मात्र आता या धाबा आहेत या रन्स आहेत रोखावे लागतील. चांगली गोलंदाजी करावी लागेल. यावेळेस बॅटची कडा घेऊन चेंडू सरळ थर्ड रिझन मध्ये जातोय. 1 धाव कंप्लीट केली. एकच धावेवर समाधान मानत असताना आपण पाहतोय सचिन पाटीलला. धावसंख्या 21 या अंकावर. आता मात्र 10 धावांची आवश्यकता. उर्वरित चेंडूंचा आपण विचार केला तर 11 चेंडू 10 धावा. साधा आणि सोपं समीकरण जरूर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय, परंतु कुठलंही समीकरण क्रिकेटच्या मैदानात सोपं आणि कठीण नसतं. ते तुम्हाला मेहनतीच्या कष्टाच्या जोरावर पूर्ण करावं लागतोय. यावेळेस पुण्याच्या एकदा चांगला चेंडू होता. चांगल्या पद्धतीने यावेळेस खेळून काढलाय. डीपमध्ये क्षेत्ररक्षक होते. फेकी केली जाते स्ट्रायकर एंडकडे.
चांगली कॉलिंग पाहायला मिळाली. 2 धावा इथे मात्र कंप्लीट करत असताना विनोद पाटीलला आपण पाहतोय. 2 धावेने धावफलक पुढे जात असताना 23. आता मात्र 8 धावेंची आवश्यकता विजयाकरिता जॉली कामतगर टीमला. यावेळेस चांगला स्ट्रोक ऑन ड्राईव्हचा स्ट्रोक पाहायला मिळतोय लॉंग ऑन क्षेत्रामध्ये. 1 धावेकरिता धावसंख्या 1च्या बढतीनं जात असताना पुढे 24. 7 धावेंची आवश्यकता विजयाकरिता जॉली कामतगर. पकड मजबूत केली या टीमनं या मॅचमध्ये. यावेळेस चांगला स्ट्रोक आहे परंतु चांगला झेल पकडता आला असता. झेल सुटला. आयुष्यमान भवाचा आशीर्वाद मात्र मिळाला. त्यानंतर मात्र रनआउटच्या स्वरूपामध्ये विकेटचं इथे पतन होत असताना विनोद पाटीलला जावं लागेल. तंबूच्या आश्रयाला लागणारा हा पहिला धक्का. धावसंख्या आपण पाहतोय 25. 6 धाबींची आवश्यकता विजयाकरिता. न्यू बॅटर आपण पाहतोय अरविंद. आणि स्ट्राईक वर पुन्हा एकदा सज्ज असेल सचिन पाटील. चांगली फलंदाजी राहिली. 25 धावांची पार्टनरशिप. धावांचा आव्हानाचा पाठलाग करत असताना पार्टनरशिप खूप महत्त्वाचा फॅक्टर मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला सातत्याने पाहायला मिळतोय. प्रथम फलंदाजी असो किंवा सेकंड इनिंगमध्ये फलंदाजी असो. यावेळेस अजून एक रॅकिंग ड्राईव्हचा स्ट्रोक पाहायला मिळतोय. चांगलं क्षेत्ररक्षण तिथे पाहायला मिळतं डीपमधून. डीप एक्स्ट्रा कव्हर रिझनमधून क्षेत्ररक्षण माध्यमातून 1 धावेवर समाधान मानावं लागतं. धावसंख्या 1च्या बढतीनं जाऊन पोहोचले 26. आता मात्र 5 धावेंची आवश्यकता विजयाकरिता. धावसंख्या आपण पाहतोय 28. आता मात्र 3 धावेंची आवश्यकता विजयाकरिता. गुरुवारी चेंडूंचा विचार केला तर 6 चेंडू आणि 3 धावा. चला मॅचला सुरुवात करायची. अजून एक सामना खेळवायचा आहे. फक्त 3 धावांची आवश्यकता आहे. चला गोलंदाज ट्रॅकवर पाठवा आणि सामन्याला लगेच सुरुवात करायची. 6 चेंडू 3 धावा. गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतो गोलंदाज उदयला मात्र इथून झकास कामगिरी करावी लागेल. तेव्हा मात्र आपल्या संघाला इथून मात्र विजय साजरा करून देऊ शकतोय. मॅजिकल गोलंदाजी करावी लागेल. करू शकतोय. होय मी स्वतःला सांगावं लागेल की मी हे करू शकतोय. तेव्हाच खऱ्या अर्थानं इथून मात्र शक्य होऊ शकतंय. अभिमन्यूची एक गोष्ट मात्र मनाला भावुक करून जाते. कधी हिंमत हारू नका. हिमतीने हारा हे दाखवावं लागेल मैदानाच्या आतमध्ये या गोलंदाजाला. गोलंदाज उदय. यावेळेस ऑन साईडला स्ट्रोक खेळायचा होता. पंच आमच्याकडे बोलतायत. हा चेंडू पंच हा माफी मागतायत. चेंडू फलंदाज स्पर्श करून हातामध्ये गेलाय. एक खेळावृत्ती आपल्याला पाहायला मिळते सचिन पाटीलच्या यांच्या माध्यमातून. गोलंदाज तयार. यावेळेस एक सिंगल इथं मात्र कंप्लीट झाली. एकच धावेवर समाधान मानावं लागतंय. धावसंख्या आपण पाहतोय 29. आता मात्र 2 धावेंची आवश्यकता विजयाकरिता. चेंडू शिल्लक आहेत 4. 4 चेंडू 2 धावा. यावेळेस पंच आमच्याकडे बोलतायत. हा चेंडू वाईड आहे.
71 धाव. धावसंख्या 1च्या वरतीनं जाऊन पोहोचले 30. आता मात्र 1 धावेची आवश्यकता आहे. चेंडू शिल्लक आहेत 4. साधं आणि सोपं समीकरण विजयाकरिता स्कोर लेवल होत असताना आजच्या दिवसातील डेल्टिन मैदानातील ही शेवटची लढत असेल. रांजोळी विपक्षात डुंगे. खूप चांगला खेळ आजच्या दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळाला. भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळ आयोजित दमन दौरा. एक ही बॉल लाव दो. पुराना वाला किधर है बॉल? पुराना वाला जुना वाला त्यांना जुना बॉल द्यायला सांगा. इकडे जमा करायची बॉल. आमचा तिकीट पाडतो. अंपायर पुराना वाला बॉल जुना वाला. जुना कितना इसमें 12 क्या पूरा जुना ये फुल है.